नेक्स्ट क्वेश्चन आहे फिमेलचंच आहे. सो तिचं असं म्हणणं आहे की आमच्यामध्ये जेव्हा पण सेक्स होतो तेव्हा ऑर्गॅझम होत नाही, कारण त्यांचं लवकर होतं आणि मग नंतर पुन्हा करण्याची त्यांच्यामध्ये ताकद नसते. त्यामुळे आमच्यात भांडण होत नाही. पण यावर सोल्युशन काय आहे? पहिली गोष्ट तर सॅटिस्फॅक्शन हे ना रिलेटिव्ह असतं. आणि जर मला एकदा असं वाटलं की माझ्या पार्टनरचा टाईम कमी आहे, तर तिथून पुढे डिससॅटिस्फॅक्शनचं सगळ्यात पहिलं कारण कायम माझ्या डोक्यात ते येणार. त्यामुळे प्रत्येक वेळी कपल्सने ना सेक्स करताना सेक्स म्हणजे फक्त पेनिट्रेटिव्ह सेक्स ह्याच्यावर फोकस करणं बंद करावं. फिमेल्स आणि मेल्समध्ये टायमिंग डिफरन्स येणारच आहे. मेलला इरेक्शन आलं, ॲक्च्युअल इंटरकोर्स झालं, इजॅक्युलेशन झालं, हा टाईम 5 ते 15 मिनिटच असणार आहे, अगदी नॉर्मल असला तरी. आणि फिमेल्सला मात्र वेट व्हायलाच वेळ लागतो, अराउझलच्या स्टेजला जायलाच वेळ लागतो. आणि ह्यासाठी जो वेळ लागतो तो जर याच्यातनं वजा केला तर खाली फार काही उरत नाही आणि मग सॅटिस्फॅक्शन होणारच नाही आहे. मग तुम्हाला हा जो गॅप आहे ना, हा ॲक्च्युली भरावा लागेल बाकी गोष्टींनी. म्हणजे तुम्ही बाकी गोष्टींनी भरताय म्हणजे फक्त तुम्ही तो गॅप पूर्ण करताय असं नाही आहे. कारण तुम्ही फक्त पेनिट्रेटिव्ह सेक्स केला ना की त्यातनं मिळालेलं समाधान बोरच होणार आहे. मी जर तुम्हाला आवडीची भाजी आहे, बटाटा आवडतो, रोज बटाटा खायला घातला, 8 दिवसात बोर होईल, परत आयुष्यात बटाटा खायची इच्छा नाही राहणार. तसंच आहे, तुम्ही तुमच्या सेक्स लाईफला बोर नका करू, त्याच्यात वेगवेगळ्या पद्धती वापरा. तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सेक्स करू शकता, वेगवेगळ्या पोझिशन्सवर करू शकता, वेगवेगळ्या जागी करू शकता, वेगवेगळ्या पद्धतीने. मग त्याच्यामध्ये ओरल सेक्स झाला किंवा सेन्शुअली एकमेकांना टच करणं झालं, त्यात क्लॅटरल स्टिम्युलेशन होतं बायकांमध्ये किंवा जी स्पॉट स्टिम्युलेशन होतं. ह्या सगळ्या गोष्टीचे परमिटेशन कॉम्बिनेशन वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या क्रमाने करणं, हे करत गेलात की हे जे टायमिंग आहे ना 5-10 मिनटाचं, ह्याचं प्रेशर येत नाही. ना तुमच्या पार्टनरला येतं ना तुम्हाला येतं. कारण काय होतं, समजा आता सुरुवात केली, मेल ऑन टॉप थोडा वेळ केलं, मग तुम्ही ते बदला, वेगळ्या पोझिशनला जा, त्याच्यात मध्येच ओरल करा किंवा क्लायटरल स्टिम्युलेशन करा, मग पुन्हा फिमेल ऑन टॉप जा. असे वेगवेगळे कॉम्बिनेशन जेव्हा तुम्ही करणार आहात ना, तेव्हा तुमचं सॅटिस्फॅक्शनसाठी मिळणारा जो वेळ आहे तो वाढणार आहे. तुमच्या पार्टनरवर कंटिन्युअस जर्क देण्याचं जे प्रेशर आहे ते कमी होणार आहे, कारण त्याला पण मध्ये स्पेस मिळणार आहे ज्याच्यामध्ये त्याने फक्त जग्स द्यायलाच पाहिजे असं काही नाही आहे. आणि मग तो जेव्हा परत नव्या पोझिशनमध्ये ट्राय करणार आहे, तेव्हा तिथून पुढे परत त्याचं टायमिंग चालू होणार. तर तुमचं टायमिंग वाढलं की सॅटिस्फॅक्शन लेवल पण वाढणार आहे. आणि कुठली गोष्ट एकाच पद्धतीने केली की ती बोरच होणार आहे. आणि मग मला असंच वाटणार आहे की अरे माझ्या पार्टनरचा स्टॅमिना नाहीये. पुरुषांनी थोडं स्टार्ट स्टॉप करायला पाहिजे ना. मीन्स की असं काही नाहीये की तुम्ही फोर प्ले झालाय आणि एंट्री केल्यानंतर नुसते जर्क 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 असं काही नाहीये. म्हणजे आतमध्ये एंट्री केल्यानंतर काही जर्क दिले, थांबा. थांबा म्हणजे काय, तुम्ही फक्त पेनिस वजानामध्ये ठेवा, अदरवाईज बू प्रेस करणं, किसिंग करणं, ह्या सगळ्या गोष्टी चालू ठेवा. सी शूड फील दॅट द प्रोसेस इज गोइंग ऑन. तिला वाटलं पाहिजे ना की चालू आहे काही ना काहीतरी. म्हणजे तुम्ही हे सगळं करत असताना फोर प्ले सारख्या गोष्टी करायच्या, जर्क फक्त बंद ठेवायचे, परत मग जर्क चालू करायचे. दॅट इज अ स्टार्ट स्टॉप टेक्निक. आता कधी कधी काही बायका म्हणतात की नाही, ते पुरुष येऊन सांगतो की ती म्हणते की नाही तू एकदा स्टार्ट केलं की तू बंद नको हो बरं. आणि कधी कधी काय बायका काय म्हणतात की नाही, हे यांनी सुरुवात केली की हे फास्ट करतात आणि नंतर मात्र मला असं वाटतं की नाही मग हे संपून टाकतात. ॲक्च्युली मला सुरुवातीला काही इंटरेस्ट नसतो. हे कपल टू कपल व्हेरिएट होतं. आपल्या पार्टनरला काय अपेक्षित आहे, जास्त टाईम अपेक्षित आहे ना, तर तुम्ही स्टार्ट स्टॉप करा, डिफरंट पोझिशनला करा. आणि जर्क जितका डीप जर्क जाणार आहे आणि जितका फास्ट जाणार आहे तिथं अर्ली होणारच आहे. एखाद्याचा टायमिंग 30 मिनिट्स आहे स्टार्ट स्टॉप करून, पण त्याने जर ठरवलं ना तो 1 मिनिटात पण इजॅक्युलेशन करू शकतो. पार्टनरला काय अपेक्षित आहे, पार्टनरला त्याने विचारावं तुझं झालंय का. नाही झालेलं तर ॲट द एंड ऑफ द सेक्स विदाऊट इजॅक्युलेशन वीर्य न पडता पण सेक्स बंद करता येतो. जसं मी म्हटलं की स्टार्ट स्टॉप करून करायचं. स्टॉप करणारे तेव्हा जर्क नाही द्यायचे. आणि समजा 10-15 मिनटं केलं तर त्यांनी सरळ पेनिस बाहेर काढणं. ती म्हणते की आपण रात्री परत करू, हे करू शकतात ना. पुरुषांचं वीर्य नाही निघालं तर परत इरेक्शन येतं, पण जर वीर्य निघालं तर काही एजमध्ये म्हणजे 30-35 नंतर लगेच इरेक्शन येणार नाही आहे. तर म्हणून आपलं वय आणि आपला पार्टनर ह्यांना बघून आपण इजॅक्युलेशन करायचं की नाही. मी काय म्हणत नाही की इजॅक्युलेशन होताना हाताने दाबून धरायचं, असं नाही. मग त्याने प्रोस्टेटचा कॅन्सर पण होऊ शकतो, त्याने शरीराला त्रास पण होऊ शकतो. प्रत्येक पुरुषाला अगोदर कळतं की मी आता एक्साईट व्हायला लागलोय आणि माझं वीर्य निघू शकतं, तेव्हा थांबायचं. जर्क सिम्पल. नाही कंट्रोल होते पेनिस सरळ बाहेर काढा. तरी कंट्रोल नाही होते, बाथरूममध्ये जा, नळाचं पाणी पेनिसवर सोडा, मग थोडंसं डाऊन होईल, थोडंसं तुम्ही रिलॅक्स होताल आणि परत स्टार्ट करा. पार्टनरला पण छान वाटेल. पण हे समजून घेण्यावर आहे ना.
आता जर का तो काढून तिकडे बाथरूम मध्ये गेला आणि ती म्हटली काय चाललंय तुझं, हे सगळं चालू असताना मध्येच कुठं तुझं, मग ते नाही होणार आहे. सो एकमेकांनी ऍडजस्ट करायला पाहिजे.